पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस सध्या कमी झालेला आहे. पुढच्या आठवड्यातही कुठे अलर्ट असं दिसत नाही आहे. त्यामुळे आता धरणातलं पाणी कमी होतं आहे. जो विसर्ग आहे तो सुद्धा आम्ही कमी केलेला आहे. परवा आता जायकवाडीला 3 लाख क्युसेसने आम्ही पाणी सोडलेलं होतं. ज्या उच्चांक होता आतापर्यंत 3 लाखाच्या वर क्युसेसने आम्ही पाणी त्या ठिकाणी खाली सोडलं होतं. त्यामुळे गोदावरीच्या खालची जी गावं आहेत, पैठण आहेत, त्या ठिकाणी थोडी गंभीर परिस्थिती होती. बीड जिल्हा असेल, पण आता परिस्थिती निवडलेली आहे. पुरे ओसरलेले आहेत. धरणातून पाणी ज्यावेळी सोडत होतो, डिस्चार्ज होता, तोही कमी झालेला आहे. त्यामुळे आता पंचनाम्याचे कामं जे नुकसान झालेले आहेत, नद्यांनी आपले प्रवाह बदलून टाकले, ते सगळ्या खरडून वाहून गेले. शेती लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं, जनावरं वाहून गेली. त्याचं सर्वांचं आता पंचनाम्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. कारण अधिकाऱ्यांना आता थोडी मोकळीक आजपासून, म्हणजे कालही नव्हती, आजपासून या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे आता आमचं पंचनाम्याचं काम सुरू आहे. काही पंचनामे आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही पैसे रिलीज केलेले आहेत. मला वाटतं की त्या कामाला सुरुवात होईल आणि तात्काळ मदत शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये दिली जाईल. केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी जी एकंदरीत पालकमंत्र्यांना सर्व आढावाची माहिती आज कॅबिनेटमध्ये देण्यासाठी सांगितली होती. अशी संपूर्ण माहिती आता जमा झालेली आहे की आणखी काही वेळ लागणार आहे? मी आधीच सांगितलं की अजून शेतामध्ये पाणी वाहत आहे, लोकांच्या गावामध्ये पण काही ठिकाणी पाणी आहे. आणि मग त्यामुळे आता लगेच तात्काळ पंचनामे होतील 1 दिवसात 2 दिवसात असं चित्र अजूनही नाही आहे. कारण अजूनही पाणी शेतामध्ये कमी झालेलं नाही. अधिकारी कालपासूनच थोडे निवांत झाले. म्हणजे थोडे 24/7 24/7 काम अधिकारी त्या ठिकाणी करतात. तलाठी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, कमिशनर, पोलीस प्रशासन, सगळेच, कृषी प्रशासन, कृषी विभाग, हे सगळे कामं करत होते, रस्त्यावर होते रात्रंदिवस. त्यामुळे आता आजपासून थोडी विश्रांती त्यांनाही मिळालेली आहे. पण ते आजपासून सगळ्यापासून कामाला लागलेले आहेत. पंचनामे झाल्याशिवाय सगळ्या नुकसानीचा आढावा मला घेता येत नाही आहे, तो आकडा कळत नाही आहे. निश्चित आता हे आकडे येतील आणि त्यानंतर मग किती नुकसान झालेलं आहे, किती आम्हाला शेतकऱ्यांना द्यायचं आहे, आणि तो आकडा बघून केंद्राकडे सुद्धा आता आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय ही मागणी करते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.